स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवसांनी ब्लॉग करतोय कारण माझी परीक्षा सुरू होती आणि आजच परीक्षा संपली आणि मी डायरेक्ट गावाला आलो आहे. आणि आले आता मी कोकणची शान आंबा खातोय, कच्चा आंबा म्हणजे कैरी. हा बघा, कैरीचे फोटो काढते मस्त. कैरी आणि मीठ, चटणी नाही लावत आहे कारण लाईट गेले आणि गरमा होतोय, त्याच्यानं आग होईल चटणी खाल्ली तर, म्हणून फक्त मीठच लावून आंबा खातोय. हे बघा गाव, क्या सीन है देखो. तर गाई चला आता कैऱ्या खाऊया मस्तपैकी. मला पण दे चल. हाँ क्या स्वाद है कोकण की शान का. तर गाईज आमच्या आता कैऱ्या खाऊन झाल्या आहेत आणि आम्ही आता ठरवलं आहे क्रिकेट खेळूया. कंटाळा आलेला आहे म्हणून बोललो क्रिकेट खेळूया. तर चला, क्रिकेटचं सामान आहे. क्रिकेटचं सामान म्हणजे बॅट आणि बॉल. चला शोधू. बॅट आणि बॉल भेटले आहेत, पण अवस्था बघा त्यांची. बॅटीला तर बघा धुरवा किती लागला आहे. आणि हे पण बघा, कारण ही बॅट होती चक्कीच्या इथं. चला आता साफ करूया तिला. साफ करायला काय कुछ भी नहीं, अंदर से ही लाना पड़ेगा. मेरी हॉकी देखनी क्या आपको? ये देखो चिदूर की है मेरी. ये देखो मेरा नाम है श्रीशांत, मेरा नाम है. हम चिदूर खेलते थे ना, तब मैं इससे खेलता था. चलो अंदर से कपड़ा लाते हैं. कपड़ा किधर है कपड़ा? हमारी बैग पोंछनी है और इतना दूर कपड़ा रखा हुआ है. ये देखो भानचरू लिया है मैंने. भानचरू, हमारे यहाँ भानचरू बोलते, आपके यहाँ क्या बोलते कमेंट में बता दो. अच्छे से पोंछता हूँ इसको. गाइस आपको पोंछ के दिखाता हूँ. बाय. तर गाइस बॅग पुसले पण पाहिजे तशी साफ नाही झाली. ची ग्रिप पण नाही, ची ग्रिप फाटली. चला आता ये भानचरू रखते हैं उसके जगह पर. चलो गाइस, मैंने इतना बैट पोंछा, बैट ढूंढा, बॉल ढूंढा, तभी भी ये देखो, ये ये क्या हुआ? ये ना, हाँ ये देखो अभी आई. मैंने पोंछा, ढूंढ के लाया, तभी नहीं आई. ये सब हुआ तब ये आई खेलने के लिए सिर्फ. देखो ये देखो. तो क्या करने वाली है, बॉलिंग या बैटिंग? बैटिंग. ये पहली बैटिंग करने वाली है और मैं बॉलिंग. तो गाइस हमारे नियम ऐसे है कि इधर रहता है बैट्समैन और उसका स्टंप रहता है ये कुर्सियाँ. कुर्सियाँ मतलब एक ही कुर्सी रहती है, तो ये रखते हैं यहाँ पर बीच में ही. ये देखो बीच में ही इधर बैट्समैन रहता है और इधर रहता है बॉलर. इसके बाहर सीधे गया तो आउट रहता है और इसको लगा ना तो 4 रहता है. इधर भी बाहर डायरेक्ट बाहेर गेला तर आउट आणि जर टप्पी बाहेर गेला तर 1 रन. असे नियम आहेत आमच्या क्रिकेटचे. दिस इज द बॉक्स क्रिकेट. चला खेळूया बॉक्स क्रिकेट. दे बॉल दे. चलो बैट बॉल लेके इसके चौके छक्के उड़ाते हैं. ट्रायल चाहिए? ट्रायल चाहिए? ये ले. ये देखो पहला ही बॉल इसने बाहर मारा सीधे, तो ये अगले बॉल कैसे मारेगी? सीधे बाहर मारा तो आउट होगी.
देखते हैं। चलो, ये मुझको मोबाइल हाथ में पकड़ना नहीं आता है। पहला ही बॉल इसने, क्या बोलते हैं उसको हिंदी में मालूम नहीं, हम मराठी में ही बोलते हैं, हमारी मराठी भाषा में। पहिला बॉल हिनं घालवला, दुसरा आऊट. आऊट झाली, डायरेक्ट बाहेर मारला. गाईज बघितलात ना तुम्ही, डायरेक्ट बाहेर आला बॉल. आऊट झालीस, आऊट. चल 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 चल. अब गाइज मेरी बैटिंग. इसको बहुत, अबे तुझको नियम नहीं मालूम क्या, डायरेक्ट बाहर गया तो आउट है, इसलिए मैं हलू ही मारूंगा, हलू हलू. चलो. ए नाही, ट्रायल आहे. मला सांगितलं पण नाही गाईज, मी रेडी नव्हतो आणि हिने बॉल टाकला आणि डायरेक्ट स्टंपात बॉल गेला. मी रेडी पण नव्हतो गाईज. हा ट्रायल समज. चल ट्रायल झाला, अब खेलना शुरू करते हैं गाइस. पहला ही चौका लगा गाइस, पहला चौका. एक बॉल 4 रन श्रीशांत भोसले के. ए गाइस, दिस इज अ डॉट बॉल गाइस. हा आहे डॉट बॉल. त्याला हट रे बे गाइस, मोबाईल पकडायला मत. ए वाईट वाईट गाइस, वाईट. माझं लक्ष नव्हतं, मी तुमच्याजवळ बोलत होतो आणि ही आली, बॉल टाकलाय. असा जरासा आहे बघा, एवढा असा वाकलो फक्त, वाईट गेला. चल टाक. कट लागला, 50च्या पुढे गेला, त्याच्यान नॉट रन. चला जा पटकन, चल चल चल. ओ भाई, चौका. नाही नाही, इकडं लागलं ना पहिला, त्याच्या नॉट रन. म्हणजे माझे अजून एक बॉल 4 रनच आहेत. ए बघा गाईज, परत एकदा चौका. ए टप्पी मारलाय, टप्पी. गाईज 2 मिनटं, मी तुम्हाला ब्लॉग बंद करून नंतर परत चालू करतो. हिला रिव्ह्यू दाखवतो, रिव्ह्यू. गाईज आता जो डायरेक्ट बॉल बाहेर गेला तो डायरेक्ट गेला. रिव्ह्यू बघितला मी, डायरेक्ट गेला, त्याच्यानं झालो मी आउट. आता इसकी बैटिंग आई. मैं बोल रहा था रिव्यू दिखा के मैं फिर से जीत लूँगा, पर मैं हार गया. मेरे रन हुए 8 रन. तुझको 8 रन बनाने हैं, 8 रन नहीं, 8 नहीं, तुझको 9 रन बनाने हैं, 9 रन. चल ये ले, पहले बॉल में आउट गाइस. ये लड़की गाइस, मुझको बताया ही नहीं, ट्रायल था. अगोदरच्या ट्रायल ना. अरे ती मॅच पहिलीच मॅच होती, त्याच्यानं ट्रायल दिला होता. चल खेळ, कशी पण करून आऊट. यार गाईज वरती लागलं इथं. आवाज झोपलेत, लाईट गेले म्हणून आतमध्ये वारा नाही, म्हणून इथे दरवाजात झोपलेत. गाईज चौका गेला. डॉट नाही, हा डॉटच बोलतात ना, मला पण नाही माहिती. यार गाईज, नाही, नॉट रन, नॉट रन. कारण तिथं लागलं, पहिलं तिथे लागला, नंतर बाहेर तिथे चौक्याच्या बॉर्डरला. आउट गाईज, डायरेक्ट बाहेर गेला. गाईज ईशा आउट झाली 0 रननीच. हा गाईज, पहिले फक्त 4 रन होते, अजून हिला 5 करायचे होते, पण हारली. आता माझी बॅटिंग.
मी तुम्हाला काहीच नंतर दाखवतो माझे रन किती झाले ते पण सांगतो आणि ही चिडेल वगैरे तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता मी मस्त वेळ खेळतो. इसको जरा सताते हे. तर गाईज हिच्या 8व्या बॉलमध्ये मी आऊट झालो आणि रन बनवले 12. ईशाला आता 13 रन बनवायचे आहेत. कसे हे करून तर जिंकेल, नाही तर ही पण मॅच मीच जिंकेन. तर नाही 12 रन होते. अब इसको बनाने 13. चलो गाइस मिलते हैं बाद में. तर गाइस 2 मॅच खेळलेलं, दोन्ही मॅच मी जिंकलो. ती बघा आता म्हणजे चिडले माझ्यावर, मुद्दामून आऊट केलीस म्हणून. मी मुद्दामून कसं आऊट करेन, म्हणून चिडून गेली आतमध्ये ती बघा. तर आता मी काय करू मलाच नाही आठवत. कंटाळा आलाय गाईच. चला तुम्हाला झाडं दाखवतो आमची. हे बघा, हे झाड सुकलंय जरा, बरेच दिवस इथं कोण नव्हतं म्हणून. हे खालची पण झाडे हे बघा सुकलेत, म्हणून आता या झाडांना परत रिकवर करायचं चांगले. हो, कोरफड मस्त मोठी आली गाईज. हे बघा कोरफड मोठी आली आणि हे पण झाड चांगलं आहे. या पण झाडाला नाही काय झाले. या इथं सुकलंय जरा गाईज. आता उन्हातून पाणी घालू नको, उन्हातून पाणी घालायचं नसतं. पाणी गरम असलं तर नको घालूस. बघा गाईज, तिला काय केलं नाही तरी तिथं मला मारला नाही, पळाली. येडी आहे. हे बघा इथं काय पूर्ण झाड सुकलंय. अजून कुठचं हे पण आहे बघा गाईज, नुकसान झालं खूप. हे चांगली आहेत. हे गुलाबाचं आणि मखमलीचं चांगलं आहे. इथं पण खाली इथं गाइस तुळस इथं आले. उसको निकालना पड़ेगा और उस जगह पर इधर लगाने पड़ेंगे. इधर इधर देखो कितनी तुलस है. 1 2 बहुत सारी है. ये देखो, हे बघा गुलाबाचं झाड केवढं माझ्याहून वरती आहे. हे बघा, म्हणून त्याला सपोर्टला आम्ही लावलेला आहे एक मेडका. हे पण गुलाबाचं झाड काय सुकलं आहे. हे बघा, ह्याला पण मेडका लावलेला आहे बारका. गाईस कंटाळा आला, आता काय करू समजत नाही. गाईस हे बघा, इथं स्वतःच्या यूट्यूब चॅनलचं नाव लिहित बसले, इशू भोसले ब्लॉग्स. ब्लॉग तर एक करत नाही. आय काय आय मारला, काय केलं नाही, फक्त बोललो स्वतःच्या यूट्यूब चॅनलचं नाव लिहित बसले, इशू भोसले ब्लॉग्स, आणि मारला. काय केलं नाही तरी मारते. मैं इसका बदला कर लूंगा ठाकुर. हॉप हॉप. गाईस काय करू सुचत नाही, लय कंटाळा आलाय. म्हणून हे बघा टाइमपास. नोट रिॲक्शन. काय जाऊ दे सोडा, येड आहे. ऐको येड्यान मारला. ऐको डोक्यात मारलं गाईच. काहीच कंटाळा आलाय म्हणून रस्त्यावर फिरतोय आणि घडघडत पण होतं आणि वारा पण बघा किती सुटलाय. त्याच्यानं बघायला आलो ढग आलीत काय, पाऊस पडतोय काय बघायला आलो बाहेर. तर असं आता आमच्या वाड्याकडे चालले. त्याच्या बघा, हा आहे आमचा वाडा आणि हे आहे पाठी झाड आहे. हा आंबा आहे आमचा, पण आंब्याला एक पण आंबा नाही आलेला आहे. मोर आलेला काळा पडून
पडून जातोय. हे बघा, आंबा रक्षक. आंबा रक्षकनी एक पण आंबा नाही रक्षण केला. इथं पण आहे आंबा रक्षक. हे बघा, हा बघा, ह्यानं पण नाही एक पण आंबा नाही रक्षक केला. हा इथं दुसरा आंबा, ह्याला पण नाही एक आलाय. हा बघा, एक पण आंबा नाही आलाय. अजून एक आंबा रक्षक आहे. तो कुठे गेला? कुठं आहेस रे? हे बघा, आमच्या इथपर्यंत वाडा असेल एवढा पूर्ण. कुठं गेला आमचा तिसरा आंबा रक्षक? दिसत नाही कुठं. पडला वाटतं कुठेतरी. जाऊ दे, सोड. चला आता कंटाळा आलाय, काय करू सुचतच नाही गाईज. खूप कंटाळा आलेला आहे गाईज. काही असतो तो नेटवर राहिलो असतो. आता इथं पण नेट नाही. इथं लाईट गेली, त्याच्यानं नेट नाही. वरती काम करतायत, त्याच्यानं लाईट बंद ठेवली नाही. त्यामुळे वायफाय पण नाही चालू. भयो कहाँ पर गई? चलो भयो को ढूंढते हैं. इधर गई है क्या? इधर भी नहीं, इधर भी नहीं, अंदर है. ये देखो, यहाँ पर है. ये देखो, ये देखो, ये देखो, मिल गई. तर गाइस, चला तुम्हाला आमची गुढी दाखवतो. उद्या आहे गुढीपाडवा, त्यामुळे आजोबांनी आणली आहे गुढी. चला ती दाखवतो. वाड्याकडं आहे. ही बयो पण तिकडे चालली, पण मी सेपरेट कामाला चाललो आहे तुम्हाला आमची गुढी दाखवायला. यार जब ये मेरे साइकिल देखो माइकी, मैं कल तुझे लेके जाऊंगा. क्या बात कर रहे हैं? इधर ही है अब. ये इसकी भंगार. ओ गाइस, बैट देखो यहाँ पे है. कौन सी वाली बैट है गाइस? अच्छी है, पर अच्छी बैट है गाइस. इतनी जोर बैट गाइस. चलो छोड़ो, मैं जाता हूँ आपको मैं हमारी गुड़ी दिखाने के लिए. ये देखो गाइस, ये है हमारी गुड़ी. ये देखो. ओ गाइस, आजोबानी छोटी केली, कट केली, नाही तर खूप मोठी होती. बघा, ही बघा, कट केली इथून पण आणि पाठून पण कट केली. ती बघा, कट केली. चला, हे बघा आमचा वाडा गाईज. हा लाईटीचा डीपी असल्यामुळे आम्हाला इथे काय होत नाही. हा आंबा पण त्याच्यामुळे सुकला आहे, लाईटीचा डीपी आहे त्याच्यामुळे. आणि या नारळीना इतके वर्ष झाली पण एक पण नारळ येत नाही. हे बघा, ते कारण म्हणजे ह्याच्यामुळे. आणि हे बघा, हा डीपी केली नाही गेल्या वेळेस पावसाळ्यात चेंज. अजून इथेच ठेवली नाही, नेलीनच नाही अजून. चला घरी जाऊया. मस्त वाटतं गावाला येऊन, गार. लाईट नसली तरी मस्त बाहेर AC सारखा वारा. ये देखो, पुराने जमाने का दरवाजा. इसको ऐसे बंद करिए. ओ गाइस, टूट गया. ये देखो, क्या करूँ? यही टूटा हुआ है गाइस. ये देखो, हिल रहा है. ये यहाँ पे था. ये कैसा था यार, कैसे लगा? छोड़ो, ऐसे लगाता हूँ और ऐसे करके. ये देखो, ये हिल रहा है.
यहाँ पे था, ये लगाया ऐसा, ये चला घर पे। ये देखो मेरी साइकिल, चलो ये दरवाजा देखो, इसने लगा के गई, दरवाजा लगाई और फिर मेरे को अंदर रख के। चलो ये भी पुराने ज़माने का दरवाजा है। यहाँ पे देखो, इसको सल्द घेते, सल्द आहे हे बघा, सल्द गाइस, घडघडत आहे। बयोजी वहाँ पे बैठी हुई है। ये भी गेट बंद कर दिया। मैं बाहर हूँ तो गेट ओपन रखना चाहिए, सब बंद करके गई। देखो 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 भैया जी को, भैया जी को। तर गाइस, तुम्हाला मी तो थोड्या वेळात, कंटाळा आलाय म्हणून रुद्राकडे जातो, बघूया आहे का घरी, त्याच्याकडे जाऊया, बघू रील बनवूया का, बनवतोय का, आहे असला तर आपण रील बनवूया एक कोणती तरी। चला बघू। आता आम्ही चाललोय देवळात। सो गाईज, कुणाच्याच काय बोलतात त्याला, ह्याच्यात राहू शकत नाही आम्ही, पेपर संपले कारण आता मज्जा मस्ती करतो। आम्हाला आता कोण बोलू नाही शकत, तुम्ही फिरताय का, हेच बोलायचं होतं मला। Oh my God! Wow! आता आम्ही चाललोय देवळात, देऊळ साफ करतायत, ते तुम्हाला दाखवतो, चला। छत्तीच्या खाली आणली नाही, छत्तीच्या खाली नाही आणते तू। मी तरच पेपर फाडून पेपर लिहिलाय। तू काय वा, मी आलो हे जिमवर, आमच्या गावातल्या जिमवर, ग्रामपंचायतीच्या वरती आहे हे बघा। इथं आता मागाशी मीटिंग चालू होती, हे बघा जिम, हा बघा। अभ्यासाचं नाही टेन्शन काय नाही, फक्त कमबॅक बाय। आता कधी बघा क्या? ये क्या बक रहे हो? तर काय, आता आम्ही जिमवरून निघालो, कंटाळा आला म्हणून, आणि हा चाललाय त्याच्या मामाच्या गावाला, त्यात साखरपुडा आहे म्हणून, त्यात, आणि त्याचा मामा आलाय, हा मावशीचा साखरपुडा आहे आणि त्याचा मामा न्यायला आलाय, म्हणून आम्ही आता चाललोय। चला भेटू थोड्या वेळाने। तर गाईज, रुद्र गेला रुद्रच्या घरी, मी चाललो माझ्या घरी। आता परत मला कंटाळा येईल, काय करू समजत नाही। चला, हे बघा, हे आमचा हा चोंडा आहे आमचा, या चोंड्यात काय ते डाळ भाजणीसाठी कवल आणली नाही, तर काय माहिती कधी भाजतात, आता भाजतील 10-15 दिवसात। चला, हे बघा आमचं घर। तर गाईज बघा, कचरा काढते आणि आजी आजोबा तिकडे काहीतरी बघतायत, हे बघा। चला बघू आजी आजोबा काय करतायत। हे बघा, ही आम्ही इथं रांगोळी काढलेली होती पालखी आगमनच्या दिवशी, पालखी आमची नवीन घडवली ना, म्हणून आम्ही रांगोळी काढली होती, ती गेली। चला बघू आजी आजोबा काय करतायत। तर गाईज, बरेच दिवसांनी आम्ही झाडांना पाणी घालत आहोत, ग्रॅव्हिटीचं पाणी आले, हे बघा, फुल प्रेशर आहे। चला आता झाडांना पाणी घालू, काही झाडं लावा, चला आता झाडांना पाणी घालू। आता ग्रॅव्हिटीच्या पाण्याला गाईज प्रेशर बघा काय जोरात उडाला, बघितलात कसला। त्याला परत लावू, मी आता व्हिडिओ बंद करतो कारण मला न लावायला भेटेल म्हणून। पाण्याच्या प्रेशरने पाईप उडून जातोय, त्याच्याने मी बांधतो तार। चला तार बांधू, हे बघा उडून जातोय, हे बघा। आता नळ बंद आहे तरी बघा कसं पाणी उडतंय, बघा कसं। गाईज, जसं मी हा नळ चालू केला ना, तो तार बांधून ती अख्खा पाईप इकडून हे झाला, हे बघा, इथं होता पाईप, इथं तो इथून उडून तिथं गेला, एवढा लांब। इतकं प्रेशर आहे त्या पाण्याला, ग्रॅव्हिटीचं पाणी आहे
ते बघा परत इतकं बांधलं काहीच तरी परत ते उडालं. ते बघा इतकं टाईट बांधलं होतं तरी तो उडून निघाला. हे बघा हे बघा हे बघा इतकं टाईट बांधलं होतं तरी उडाला. बघा प्रेशर बघा किती आहे. बांधलंय दुसरा तरीका. हे बघा हे असं इथून घेतलं आणि एक तार अशी वरून टाकली आणि बांधले. आता नाही निघणार. चला शेड धुया पहिली नंतर झाडांना पाणी घालू. चला चप्पल काढू. इथे नाही आजी बोलले पहिला झाडांना पाणी घालू मग नंतर शेड धुवू. इकडच्या झाडांना आणखी बघा इकडं पण झाड. चला गेलं नाही ते मध्ये मध्ये प्रेशर येते. हे बघा काही प्रेशर बघा वरपर्यंत झाडांना मस्त काय नाही वरती पण झाडं कार करतो काहीच नंतर भेटतो तुम्हाला. शेड धुवून झालेली आहे आणि तिकडचं झाडांना पाणी पण घालून झालेलं आहे. आता ह्या झाडांना पाणी घालतोय. हे बघा आता पाईप इथे लावलाय. हळूहळू पुढे न्यायचा इथे ठेवायचा. आता प्रेशर कमी झालं आहे पाण्याचं त्याच्यानं पाईप पण नाही उडत आहे. त्याच्यानं असं ठेवू पण शकतो. हे बघा स्वच्छ मस्त धुतलेले. इकडं पण पाणी मारलेलं कट्ट्यावर वगैरे. हे बघा आबा आबा हे बघा फॅन लावलेले आहेत सुकण्यासाठी. खुर्च्या पण धुतलेल्या लाकडी खुर्च्या. संध्याकाळचं मस्त काही वाटते गावात. नाही तर खाली रूमवर असलो की कंटाळा येतो पण इथं मस्त वाटते. हे बघा आता बाई पुढं ठेवू. चला आता इथं ठेवूया. आता पाईप इथं ठेवलाय. थोड्या वेळानं परत तिथे ठेवू पुढं. चला तोपर्यंत असंच फिरू. हे बघा आजोबा होम टॉवर. हे बघा आजोबाने तुळस पण नवीन लावली नाही दुसरी चेंज केली. छोटी वाली लावली नाही आता. हे बघा तिथं सपोर्ट मोठी झाली की तिला सपोर्टसाठी मेडका लावली नाही. हे बघा इथं पण आमची झाडं आहेत. आम्ही खूप झाडं लावलीत. तुम्ही पण अशीच झाडं लावा. झाडं लावा आणि झाडच जागवा. तर काय चला आता पाईप परत पुढं सोडू कारण इथं सोडलं होतं बाजूचे त्यामुळे इथं पहिल्यांदा सोडलं होतं त्याच्यानं पाणी जास्त सुटलं होतं. आता हे पाणी असं असं हळूहळू खाली जातं. हे बघा तिकडचं पाणी हळूहळू खाली आलं त्याच्यानं इकडं पण जास्त पाणी झाले म्हणून आता इथून पण पाईप पुढं सोडू. त्यावेळेस पाणी जात आले. एक कुंडीत सोडूया आणि पाईप ठेवूया इथे कारण हे बघा इकडं पुढे पाणी नाही आहे म्हणून आता पाईप तिथं ठेव. चला इथून परत पाईप उचलू आणि पुढं ठेवू मस्तपैकी. मी एक रील बनवतो त्याच्यासाठी फोटो काढायला हवा होता माझा. तो फोटो काढायला हिला सांगू होतो माझा फोटो काढायला. ऐकतच नव्हती. फुगून बसले त्याच्यानं ऐकतच नव्हती. हो काचून नाही त्याच्यानं काय ऐकतच नव्हती. फोटो काढ सांगतो काय ऐकतच नाही म्हणून मी माझाच फोटो मी काढला. चला ती रील तुम्हाला बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. मी अपलोड केली आहे आणि इन्स्टावर पण जाऊन बघा अपलोड केली आहे. आता झालेलं आहे काळो आणि या ब्लॉगचा मी एंड करत आहे. मला भूक पण लागली आहे की मी आता खूप थकलो आहे त्याच्याने ह्या ब्लॉगचा मी आता एंड करतो आहे. आता खाते मी पॅरी बन खाऊ. तर बाय बाय. मी उद्याच्या ब्लॉगमध्ये